नमस्कार. कंबाईन गट ब आणि गट क या परीक्षांमध्ये वनस्पतींचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट या टॉपिकवरती भरपूर प्रश्न विचारतात. म्हणजे हा टॉपिक म्हणजे असा आहे की अभ्यास कमी आहे आणि तुलनेने प्रश्न भरपूर जास्त विचारतात. सर्वच्या सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी आणि सोडून पण पाहिजे. म्हणजे हे प्रश्न असे असतात की एकदम कठीण पण नाही, एकदम सोपे पण नाही, मिडियम लेवलचे आणि यांना आपण लॉजिकचा वापर करून किंवा इलिमिनेशन मेथडचा वापर करून त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अशा प्रकारची प्रश्न आहे. एखाद दुसरा जर का सोडला, एक्सेप्शन सोडलं तर बाकी सगळे डुएबल आहे. ठीक आहे, तर आपण ते सुद्धा प्रश्न आपण पाहूया. तर सुरुवात करूया व्हिडिओला. परंतु काय करू, आपण थोडं एक पाऊल मागे जाऊ. म्हणजे आता वनस्पतींचं वर्गीकरण याचा आपण अभ्यास करणार आहे, परंतु थोडं सजीवांचं वर्गीकरण कसं झालेलं आहे तेवढं एका मिनिटात पाहून घेऊ. ठीक आहे, बघा R.H. विटाकर यांनी काय केलं, सर्वात पहिले आपल्या पृथ्वीवरती जेवढे काही सजीव आहे त्यांचं वर्गीकरण 5 भागामध्ये केलं. त्यांना आपण सृष्टी म्हणतो, 5 किंगडम म्हणत असतो. ठीक आहे, 5 किंगडम यालाच आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन जे रॉबर्ट विटाकर यांनी 1969 मध्ये दिलेला आहे. सर्वात पहिला जो सजीव आपल्या पृथ्वीवरती आला तो साहजिक आहे एकपेशीय होता. तो दुसरा काही नसून बॅक्टेरिया होता. ठीक आहे, सर्वात पहिले आलेले आर्केबॅक्टेरिया आपण त्यांना म्हणत असतो, जे अतिशय तीव्र परिस्थितीमध्ये सुद्धा राहू शकते. एकदम गरम, एकदम थंड किंवा किती पाऊस येऊ दे, किती वारा येऊ दे, त्यांना काही होत नाही, ते मरत नाही. यांना आर्केबॅक्टेरिया म्हणतो. तर हे जे बॅक्टेरिया आहे, हे बॅक्टेरिया कोणत्या सृष्टीमध्ये येते ते यांना मोनेरा म्हणत असतो. मोनेरा किंगडम मध्ये हे बॅक्टेरिया येतात. त्याच्यानंतर जे आहे ते प्रोटिस्टा आहे, जे सूक्ष्मजीव अमिबा, पॅरामोशियम हे जे एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत, तर या सगळ्यांना आपण प्रोटिस्टा याच्यामध्ये ठेवतो. ही दुसऱ्या नंबरची सृष्टी आहे. आणि त्याच्यानंतर मग फंगी असू द्या, त्याच्यानंतर मग प्लांट, सगळ्या प्रकारचे प्लांटिया या किंगडम मध्ये येतात, म्हणजे सृष्टीमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर सर्व जे प्राणी आहेत तर ते ॲनिमेलिया या सृष्टीमध्ये येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 5 सृष्टीमध्ये वर्गीकरण R.H. विटाकर यांनी केलेलं आहे. तर याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे, तर तो प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. बघा हा प्रश्न कसा आहे. ग्रुप बी 2020 मध्ये हा प्रश्न विचारला होता की आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालील प्रमाणे आहेत. सर्वात पहिला कोणता आहे तर मोनेरा, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतात. तर मोनेरा कुठे आहे, ब मध्ये येतो आणि इथे ड मध्ये दिसत आहे मोनेरा. त्याच्यानंतर कोण आलेला आहे, अमिबा, पॅरामोशियम वाला वर्ग, त्यांना आपण प्रोटिस्टा म्हणत असतो. हे बघा इथे प्रोटिस्टा आहे, इथे नाही आहे, इथे फंगी नंतर आलेला आहे. म्हणजे हा आपला ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फंगस, त्याच्यानंतर प्लांटियन, त्याच्यानंतर ॲनिमेलिया. ठीक आहे, तर हा आपला ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रॉपर वनस्पतींचे वर्गीकरण पाहायचं आहे. आता हे जे वनस्पतींचे वर्गीकरण आहे हे कोणी केले तर बेंथम आणि हुकर. नैसर्गिक वर्गीकरण कोणी केले, बेंथम आणि हुकर. याच्यावरती 2-3 वेळा प्रश्न आलेले आहेत, हे पाठच करून ठेवा. कोणी केले तर बेंथम आणि हुकर या 2 वैज्ञानिकांनी मिळून केलेलं आहे. तर त्यांनी कसं केलं, ते जी वनस्पती असते सर्वात पहिले तर त्यांना 2 भागामध्ये डिवाइड केलं. एक भाग म्हणजे कोणता तर ज्यांना बिया येतात, दुसरा भाग म्हणजे कोणता ज्यांना बिया येत नाही. तर सर्वात पहिले आपण बिया येत नाही त्यांचा अभ्यास करणार. तर ज्यांना बिया येत नाही त्यांना आपण काय म्हणतो, अबीजपत्री, इंग्रजीमध्ये क्रिप्टोगॅमी. यांचे 3 प्रकार आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. इंग्लिशमध्ये त्याचं नाव लक्षात ठेवायचं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि ज्यांना बिया येतात त्यांना 2 भागामध्ये डिवाइड केलं. म्हणजे कोणते तर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. म्हणजे असे झाडं, असे वनस्पती ज्यांच्या बिया उघड्या आहेत. जिम्नो म्हणजे काय तर नेकेड, उघड्या. आणि अँजिओ म्हणजे काय तर झाकून असलेल्या, ज्यांच्या बिया झाकून आहे, म्हणजे ज्यांच्या बिया फळांमध्ये आतमध्ये झाकून असतात. तर अशा प्रकारचे 5 प्रकारचे वनस्पती आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. स्पर्म म्हणजे काय होत असते, सीड, बीज. ठीक आहे, तर एक एक करून आपल्याला सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. आता हे जे वनस्पती आहे, प्रत्येक वनस्पतीला एक वैज्ञानिक नाव आहे, सायंटिफिक नाव, बायनॉमियल नॉमिनक्लेचर. म्हणजे बायनॉमियल 2 नावं, बाय म्हणजे काय होतं 2, नॉमिनक्लेचर 2 नावं असणार आहे, यांना सायंटिफिक नाव म्हणतो. तर हे कोणी दिली द्विनाम पद्धती तर कॅरोलस लिनियस यांनी दिलेली आहे. हे लक्षात असू द्या, कारण आपल्याला त्याचा पण अभ्यास करायचा आहे. आता प्रश्न बघा, याच्यावरती आलेले प्रश्न. राज्यसेवा 2018 मध्ये प्रश्न आला होता की 2 नावे बायनॉमियल, 2 नावे म्हणजे बायनॉमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली तर कॅरोलस लिनियस. त्याच्यानंतर वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी दिली सर्वात पहिले तर बेंथम आणि हुकर. कधी विचारला, ग्रुप सी 2019 मध्ये. त्याच्यानंतर ग्रुप बी 2021 मध्ये, 2 वर्षानंतर ग्रुप बी मध्ये विचारला प्रश्न, सेम टू सेम. वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली, बेंथम आणि हुकर. सेम टू सेम प्रश्न रिपीट झाला.
तर अशा प्रकारे रिपीट होणारे प्रश्न भरपूर असतात, त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन महत्त्वाचे असतात. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला पाहायचं सर्वात पहिलं थॅलोफायटा. ठीक आहे, थॅलोफायटा आपण परत एकदा रिव्हिजन. वनस्पती यांचे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. एक ज्यांना बिया येत नाही आणि दुसरं ज्यांना बिया येतात. आता ज्यांना बिया येत नाही तर त्यांचे 3 भागामध्ये डिव्हिजन केलेलं आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि ज्यांना बिया येतात त्यांना 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. कोणतं? तर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म ज्यांचे बिया झाकून असतात, ठीक आहे, आणि अँजिओस्पर्म म्हणजे ज्यांच्या जिम्नोस्पर्म म्हणजे ज्यांच्या बिया नेकेड असतात, उघड्या असतात, आणि अँजिओस्पर्म म्हणजे ज्यांच्या बिया झाकून असतात. ठीक आहे. आता सर्वात पहिले आपल्याला पाहायचा थॅलोफायटा. सुरुवातीचं थॅलो म्हणजे एकदम प्लेट सारखं, थालीसारखं. ठीक आहे, म्हणजे एकदम थालीसारखं असणारे, चपटे शरीर असणारे, त्याला आपण थॅलोफायटा म्हणतो. तर थॅलोफायटा लक्षात कसं ठेवायचं? तर थॅलो म्हणजे काय? तर थाली. थाली कशी असते? अशी चपटी असते. तर चपटे शरीर असणारे वनस्पती हे सगळे कशामध्ये येतात? तर थॅलोफायटामध्ये येतात. तर एक गोष्ट लक्षात असू द्या, सगळ्या प्रकारचे जे शेवाळ असतात आणि ज्या फंगी असतात, म्हणजे बुरशी आणि शेवाळ, अल्गी आणि फंगी, हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? तर या थॅलोफायटामध्ये येतात. जसं बघा, हे दिसते ना, या हातामध्ये यांनी उचललेलं आहे, असं वाटते की केसांसारखं आहे, फक्त हिरव्या रंगांची केस आहेत ते. ठीक आहे, तर यांना आपण काय म्हणतो? हे स्पायरोगैरा आहे. हे स्पायरोगैराचं एक्झाम्पल आहे. स्पायरोगैरा काय आहे? तर शेवाळ आहे, अल्गी आहे. स्पायरोगैरा खूप महत्त्वाचा शब्द आहे बरं, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर स्पायरोगैरा लक्षात असू द्या. हे कसे असतात? एकपेशीय असतात आणि बहुपेशीय सुद्धा असू शकतात. ठीक आहे. यांना मूळ, खोड, पाने असतात का? दिसतात का कुठे? इथे मूळ, खोड वगैरे दिसतात का? नाही, काहीच नसतात. हे यांना जलवाहिन्या, रसवाहिनी, झायलेम आणि फ्लोएम असते का? ते सुद्धा नसते, काहीच नसते. म्हणजे एकदम खालच्या लेवलची, एकदम बेस लेवलची ही वनस्पती आहे, ज्यांना काहीच नाही आहे. त्याच्यानंतर हे जास्त करून पाण्यामध्ये असतात, जलचर असतात. हे पाण्यामध्येच हे जगू शकतात, जलचर असतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. ते त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असते आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. फोटोसिंथेसिसचा वापर करून प्रकाश संश्लेषण यांच्यामध्ये होते. त्याच्यानंतर यांच्यामध्ये पेशी भित्तिका असते. पेशी भित्तिका, सेल वॉल. आणि हे सेल वॉल कशाने बनलेली असते? सेल्युलोज किंवा पेक्टिकनी बनलेली असते. हे पेक्टिकमुळेच काय होते? आता ह्या स्पायरोगैरामध्ये पेक्टिक आहे यांच्या सेल वॉलमध्ये. त्याच्यामुळे काय होते? हे एक सेल दुसऱ्या सेलला असे चिकटलेले असतात. त्याच्यामुळे हे अशी प्रकारची अशी केस दोरी बनवते आणि एकमेकांसोबत चिकटून राहते. जर का यांच्यामध्ये हे पेक्टिक नसतं तर काय झालं असतं? एक सेल दुसऱ्या सेलपासून असं वेगळा असता आणि हे एकमेकांना हे चिकटलेले नसते. हे बघा, तर एक उचललं तर पूर्णच्या पूर्ण सटस तो हातामध्ये आला. का बरं? हे पेक्टिकमुळे शक्य झालं. ठीक आहे, हे पेक्टिक त्यांना सुरक्षा देते. लक्षात. याची उदाहरणे कोणकोणती आहेत? तर स्पायरोगैरा अल्गी, हे तुम्हाला दिसते ते. त्याचप्रकारे हे बघा, हे समुद्रामध्ये आतमध्ये असं पालकासारखं दिसते, ट्रान्सपरंट पालक अशासारखं दिसते की नाही. हे काय आहे? तर हे उल्वा आहे, उल्वा सीवीड. सी म्हणजे काय? समुद्र. समुद्रामधले हे काय? तर वनस्पती आहेत. ठीक आहे, थॅलोफायटा या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणखी आपल्याला त्याची उदाहरणं पाहिजे आहेत, प्रश्न भरपूर आलेले आहेत त्याच्यावरती. ठीक आहे, बघा, आता हे जे शैवाळ असतात यांना रंगावरून आपण विभागणी करू शकतो. काही जे शैवाळ असतात ते हिरव्या दिसतात, काही पिवळ्या दिसतात, काही तपकिरी दिसतात, ब्राऊन रंगाचे दिसतात, काही लाल रंगाचे दिसतात, असे काही सोनेरी रंगाचे दिसतात, वेगवेगळ्या रंगाचे दिसतात. त्याच्यानुसार आपण त्यांना वर्गीकरण केलेले आहे. ठीक आहे, सर्वात पहिलं वर्गीकरण कसं? तर ते हिरवे शैवाळ, त्यांना आपण काय म्हणतो असतो? ग्रीन अल्गी. आता ग्रीनला सायंटिफिक नाव काय आहे? क्लोरो. ठीक आहे, क्लोरोफिल, हरितद्रव्य, क्लोरोफिल. आता हे बघा, क्लोरोफिल जे असते हे काय असते? हरितद्रव्य. मराठीमध्ये त्याला आपण हरितद्रव्य म्हणतो. हिरव्या रंगाचं असते ते फोटोसिंथेसिस करत असते. त्याच्या नावामध्ये पण काय आहे? क्लोरो. क्लोरोचा अर्थच होतो हिरवा. लक्षात असू द्या, क्लोरो म्हणजे काय? तर हिरवा. आपल्याला एलिमिनेशन मेथडचा वापर करण्यासाठी अशा शब्दांचा खूप वापर होतो बरं का, याचा खूप फायदा होतो. त्याच्यामुळे हे शब्द थोडेसे पाठ करून ठेवा. क्लोरो म्हणजे काय? तर हिरवा, लक्षात ठेवून घ्यायचं. तर क्लोरो. आणि फायटा म्हणजे काय? तर अल्गी. फायटा म्हणजे प्लांटचाच एक अल्गी एक प्रकार आहे. तर फायटा म्हणजे काय? तर अल्गी. फायटा किंवा फिशिया. फायटा किंवा फिशिया दोन्ही नाव आहे. म्हणजे क्लोरोफायटा म्हणू शकतो किंवा क्लोरोफिशिया पण म्हणू शकतो. लक्षात. तर ग्रीन अल्गी म्हणजे काय? ग्रीन म्हणजे क्लोरो आणि अल्गी म्हणजे काय? तर फायटा किंवा फिशिया. तर क्लोरोफायटा, क्लोरोफिशिया एकच आहे, ते लक्षात असू द्या. ठीक आहे, याची उदाहरणं कोणकोणती आहेत? तर स्पायरोगैरा आपण मगाशी मागच्या याच्यामध्ये पाहिजे बघा, हा काय आहे? स्पायरोगैरा आहे. उल्वा आहे, आपण समुद्रामध्ये पाहत होते. त्याच्यानंतर वॉलवॉक्स किंवा क्लोरेल्ला. क्लोरेल्ला हे जे आहेत ना, हे अल्गेचा प्रकार आहे. जे अवकाश वीर जे असतात ते वर जातात आणि तिथे जाऊन अभ्यास करतात. ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये कित्येक दिवस त्यांना तिथे राहावं लागते. तर ते काय खातात तिथे?
तर त्यांना असं पॉकेटमध्ये हे याने बनवलेलं अन्न घेऊन जावं लागतं त्यांना, क्लोरेल्लाने बनवलं. तर क्लोरेल्ला हे अवकाश वीरांची अन्न म्हणून त्याची ओळख आहे क्लोरेलची. ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? थॅलोफायटामध्ये येते, लक्षात असू द्या. आणि थॅलोफायटामध्ये पण कोणतं? तर ग्रीन अल्गीमध्ये येते. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्येच एक प्रकार आहे कॅरोफायटा. कॅरोफायटा म्हणजे काय? हे थोडेसे ना याच्यासारखे दिसतात, म्हणजे हे बघा, हे दिसतात, हे थोडे केस उभे झाल्यासारखे आहेत ना, हे अशासारखे दिसतात. ठीक आहे. तर यांना वनस्पतींचे पूर्वज म्हणतात. मेन आता क्लोरोचाच एक प्रकार आहे कॅरोमध्ये सुद्धा. तर हा जो तुम्हाला दिसतो हे कशाचा आहे? हे कारा, हे त्याचं फोटो आहे हा. तर लक्षात असू द्या, कॅरोफायटा हा क्लोरोफायटाचाच प्रकार आहे. ठीक आहे. तर हे झालं ग्रीन अल्गी. आता त्याच्यानंतर हा फोटो बघा. या फोटोमध्ये हे समुद्राच्या बाजूला असं पूर्ण ब्राऊन ब्राऊन रंगाचा, तपकिरी रंगाचा दिसून पडते इथे. तर हे काय आहे? हे सुद्धा शैवाळच आहे, फक्त तपकिरी रंगाची शैवाळ आहे. तपकिरी ब्राऊन रंगाची अल्गी आहे ही. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो असतो? ब्राऊन अल्गी, तपकिरी. आता तपकिरीला काय म्हणतो? फिओफायटा किंवा फिओफिशिया. फिओफायटा किंवा फिओफिशिया. ठीक आहे. फिशिया म्हणजे काय होत असते? अल्गी. फायटा म्हणजे काय होत असते? अल्गी. लक्षात असू द्या. आता याचं उदाहरण, याला नाव काय आहे? तर सर्गॅझम. हे काय आहे? सर्गॅझम आहे किंवा फ्युकस. हे वेगवेगळ्या प्रकारची याची उदाहरणं आहेत. आता जाऊया आपण पुढे. त्याच्यानंतर लाल शैवाळ. तर लालला सायंटिफिक नाव आहे रोडो. रोडो म्हणजे काय? तर लाल अल्गी. रेड अल्गी म्हणजे काय? तर रोडोफायटा किंवा रोडोफिशिया. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं उदाहरण कोणतं आहे? तर जेलिडियम. हे जे दिसतं ना तुम्हाला लाल रंगाचं, हे काय आहे? जेलिडियम आहे. याच्यापासून जेली बनते. हे बघा, हे जेली. चेरी बघा, आपण केकवरती चेरी टाकतात किंवा लस्सीवरती पण चेरी टाकतात आजकाल. भरपूर ठिकाणी आपण चेरीचा वापर करतो, गोड लागते ती. परंतु हे जे आहे जेलिडियम पासून बनवलेली चेरी, अगार, याच्यापासून तर पहिले अगार बनवतात. हे अगार कुठल्या याला काही सुगंध पण नसतो, त्याला काही टेस्टही नसते. त्याच्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आपण जेलीमध्ये किंवा आईस्क्रीममध्ये करू शकतो. त्याच्यामुळे आपण टेस्ट टाकू शकतो त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे हे जेली बनत असते. तर अगारपासून बनते. हे अगार कशापासून बनते? तर जेलिडियम नावाच्या शैवाळापासून बनते. आणि ही शैवाळ कोणत्या रंगाची असते? लाल रंगाची. लक्षात, जेलिडियम ही लाल रंगाची शैवाळ आहे. सायंटिफिक नाव काय? तर लाल रंगाच्या शैवाळीला रोडोफायटा. लक्षात. त्याच प्रकारे पॉलिसिफोनिया हे पण त्याचे एक प्रकार आहे त्या रोडोफायटाचे. त्याच्यानंतर पिवळे शैवाळ, येल्लो अल्गी. येल्लोला काय म्हणतो आपण? झॅन्थोफायटा. येल्लो अल्गी, पिवळे शैवाळ. ठीक आहे. झॅन्थोफायटा किंवा झॅन्थोफिशिया. याचंही उदाहरण काय आहे? हे बघा, हे तुम्हाला समुद्रामध्ये बघा पिवळ्या रंगाची अल्गी दिसते, दगडावरती पूर्ण झाकलेली. ते हे आहे ते उचेरिया किंवा बोट्रोडियम. बोट्रोडियमचा फोटो नाही आहे हा, उचेरियाचा फोटो आहे. बोट्रोडियम पण एक त्याचं उदाहरण आहे. लक्षात. मी तुम्हाला उदाहरणं भरपूर आहेत, म्हणजे एवढे 20-25 उदाहरणं प्रत्येक अल्गीची आहेत, परंतु एवढे कामाचे नाहीत आपल्याला. जे महत्वाचे आहेत ते मी त्याचं उदाहरण तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे जे मी इथे दिलेलं आहे ते पाठ करायचे आपल्याला. ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर पिवळे झाले. त्याच्यानंतर आता काही अल्गी जे असतात ना, आतमधून प्रकाश बाहेर काढत असतात ते. ठीक आहे. त्यांना आपण फायर अल्गी म्हणत असतो. फायर अल्गी. त्यांना पायरोफायटा म्हणत असतात. पायरो म्हणजे काय? तर फायर. पायरोफायटा, फायर अल्गी. ठीक आहे. त्याच प्रकारे हे बघा, हे जे दिसतात ना समुद्राच्या आजूबाजूला चमकत दिसतात, असं वाटतं की तिथे लाइटिंग लावली काय, पण ते लाइटिंग नाही आहे, ती आहे अल्गी, जी अंधारामध्ये चमकते. काही प्रकाश, काही असे पाखरं पण असतात जे अंधारामध्ये चमकते. ठीक आहे, तुम्ही पाहिलेबल असतात. त्याच्यानंतर आहे गोल्डन अल्गी. ठीक आहे. गोल्डन ब्राऊन, सोनेरी रंगाची अल्गी असते. त्यांना डायटम पण म्हणत असतो. लक्षात. आता हे यांना आपण काय म्हणत असतो? क्रिझोफायटा. ठीक आहे. हे त्याचं सायंटिफिक नाव आहे, क्रिझोफायटा. ठीक आहे. चला, हे सगळ्या प्रकारची अल्गी झाली. याच्या व्यतिरिक्त आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता हा जो आहे हा थॅलोफायटामध्ये मोडत नाही, परंतु कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी इथे टाकलं. ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि ग्रीन अल्गी याच्यामध्ये तुम्हाला फरक सांगून देतो. हे बघा, ही आहे आपली ब्ल्यू ग्रीन अल्गी. ठीक आहे. हे हातामध्ये बघा, हिरवं हिरवं पाणी तो घेतलेला आहे असं वाटते, त्याच्यामध्ये बारीक 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 हिरव्या रंगाचे दाणे वाटतात. आता आपला जो थॅलोफायटा असतो, थॅलोफायटामध्ये काय आहे, पेक्टिक वगैरे सेल्युलोज हे त्याच्या सेलवॉलमध्ये होती. ठीक आहे. त्याच्यामुळे ते एकमेकांना चिकटलेली होती आणि असे धागे बनवलेले होते. स्पायरो वगैरे आपण पाहिलं होतं. परंतु हे कुठे धागे दिसते का याच्यामध्ये? नाही, हे थॅलोफायटामध्ये मोडत नाही. ब्ल्यू ग्रीन अल्गी ही थॅलोफायटामध्ये मोडत नाही. जरी तिथे अल्गी नाव असलं तरी सुद्धा याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणत असतो. हे अल्गी नसून हे काय आहे? बॅक्टेरिया सारखे काम करतात ते. ठीक आहे. सायनोबॅक्टेरिया.
आणि याला सायंटिफिक नाव काय आहे तर मिक्झोफिशिया किंवा मिक्झोफायटा. मिक्झो म्हणजे काय होत असते, हे ब्ल्यू ग्रीन किंवा सायनो बॅक्टेरिया त्याला मिक्झो म्हणत असतात. ठीक आहे. तर मिक्झोफिशिया म्हणजे काय, अलगी. जरी त्याच्या नावामध्ये अलगी असलं तरी पण ते आपल्या थॅलोफायटामध्ये मोडत नाही, लक्षात असू द्या. फक्त आपल्याला कन्फ्यूज नको व्हायला म्हणून मी या स्लाइडमध्ये टाकलं आणि त्याचा फरक स्पष्ट करून दाखवला. ठीक आहे. तर बघा, ब्ल्यू ग्रीन अलगी आणि ब्ल्यू अलगी एकच. तर ब्ल्यू ग्रीन अलगीला किती नावं आहेत, वेगवेगळी नावं आहेत. कोणकोणती नावं आहेत, सायनोबॅक्टेरिया. ब्ल्यू ग्रीन अलगीला निळे हरित शैवाळाला काय काय म्हणतो आपण, सायनोबॅक्टेरिया म्हणत असतो. ठीक आहे. त्याचप्रकारे मिक्झोफिशिया म्हणतो. मिक्झोफिशियाच्या जागी आपण मिक्झोफायटा पण लिहू शकतो, किंवा त्याला आपण सायनोफिशिया किंवा सायनोफायटा पण म्हणू शकतो, काही पण म्हणू शकतो. इकडचा शब्द तिकडे, तिकडचा शब्द इकडे, अल्टरनेट आपण वापरू शकतो आणि शब्द बनवू शकतो. तर कन्फ्यूज होऊ नका. मागे पुढे जर का विचारलं की मिक्झोफायटा, इथं तर लिहिलेलं नाही आहे मिक्झोफायटा, परंतु फिशिया आणि फायटा एकच, नाही का. त्याचप्रकारे मिक्झो आणि सायनो एकच. मिक्झोच्या जागी सायनो वापरलं, सायनोच्या जागी मिक्झो वापरलं तरी असं कन्फ्यूज नाही व्हायचं, एकसारखेच आहेत ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये फरक काय आहे, का बरं आपण याला थॅलोफायटामध्ये घेत नाही, कारण यांच्यामध्ये न्यूक्लियस जो असतो तो न्यूक्लियस खरा न्यूक्लियस नसतो. जर का न्यूक्लियसच्या अवतीभोवती आवरण जर का असेल तर त्याला आपण ट्रू बॅक्टेरिया म्हणजे त्याला आपण ट्रू सेल म्हणत असतो, खरं पेशी म्हणत असतो. खऱ्या पेशींना आपण काय म्हणत असतो, ई कॅरिओटिक. परंतु हे ई कॅरिओटिक नाही, ते आहे प्रोकॅरिओटिक. का बरं, कारण त्यांच्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती आवरण नाही आहे. आणि हे प्रोकॅरिओटिक असल्यामुळे यांना आपण मोनेरामध्ये मोडत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये मोडत नाही. याला आपण थॅलोफायटा म्हणजे आपल्या जे प्लांट आहे, प्लांटमध्ये यांना मोडत नाही. ठीक आहे. लक्षात असू द्या, हे मोनेरा किंगडम मध्ये येतात. त्याच्यानंतर आता याचे काही उदाहरणं आहेत. आता हे जे ब्ल्यू ग्रीन अलगीचे मी 2-4 इथे उदाहरणं पण लिहिली. कोणकोणती, तर स्पायरोलिना, त्याचप्रकारे आर्थ्रोस्पायरा, ही जी आहेत यांचा ह्या ज्या असतात ना, खूप जास्त आपल्याला मदत करू शकतात म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 असते. व्हिटॅमिन B12 रक्तासाठी खूप महत्वाचं असते, इम्युन सिस्टीमसाठी खूपच महत्वाचं असते. ठीक आहे. त्याचप्रकारे याच्यामध्ये प्रोटीन असतं. म्हणजे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये हे जे काही पेशी बनवलेले आहेत, जे काही न्यूक्लियस असते, आपले DNA RNA हे प्रोटीन पासून बनलेले. आपले मसल सुद्धा, जे आपली त्वचा प्रोटीन पासून बनलेली असते. प्रोटीन खूप जास्त महत्वाचं आहे. तर प्रोटीनचा एकदम बढिया सोर्स आहे हा ब्ल्यू ग्रीन अलगी. याच्यामध्ये म्हणजे स्पायरुलिना, आर्थ्रोस्पायरा. ठीक आहे. त्याचप्रकारे याच्यामध्ये मिनरल्स असतात, अँटीऑक्सिडंट असतात. तर खूपच बढिया हे आपल्यासाठी आहे, आरोग्यासाठी. त्याचप्रकारे यांच्यामध्ये ह्या सायनोबॅक्टेरियामध्ये ना आणखी एक खासियत आहे, यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते काय करू शकतात की हे जे आपल्या वातावरणामध्ये आपल्याला माहिती आहे भरपूर सारं नायट्रोजन आहे, N2 आहे, परंतु डायरेक्ट त्याचा आपल्याला वापर करता येत नाही. जे प्रोटीन असते आपल्या शरीरामध्ये, प्रोटीन अतिशय जास्त महत्वाचं आहे. 15 ते 20% हे आपल्या शरीरातलं प्रोटीन असते आणि प्रोटीनमुळेच आपली त्वचा वगैरे बनलेली आहे. त्याचप्रकारे आपलं DNA RNA जे आपण म्हणतो ना, आपले गुणधर्म, माझे डोळे काळेच कसे काय आहे, त्वचा गोरी कशी काय किंवा सावळी कशी काय आहे, केसांचा रंग काळाच कसा काय, तर हे DNA ठरवत असतात. हे DNA सुद्धा प्रोटीनने बनलेले असतात. तर प्रोटीनमध्ये सर्वात महत्वाचा जो घटक असतो तो असतो नायट्रोजन. त्याच्यामुळे नायट्रोजन महत्वाचं असते. ठीक आहे. तर हे जे नायट्रोजन असते हे आपल्या वातावरणात तर भरपूर सारं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु डायरेक्ट त्याचा वापर करता येत नाही, त्याला फिक्स करावं लागते. ते हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम काही बॅक्टेरिया करत असतात, त्यांना आपण काय म्हणतो असतो, सायनोबॅक्टेरिया. रायझोबियम नावाचा पण एक बॅक्टेरिया असतो, जी तूर असते, तुरीच्या झाडाची जी मुळं असतात ना, त्याला पांढरे पांढरे दाणे असतात, तर ते रायझोबियम बॅक्टेरिया असतात. ते काय करतात, हे नायट्रोजनला, जे हवेमधलं जे नायट्रोजन आहे त्याला फिक्स करतात आणि वेगवेगळे कंपाऊंड बनवतात आणि त्याचा वापर मग हे वनस्पती करतात. म्हणून बघा, जी तुरीची डाळ असते त्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असते, प्रथिने असते. जे म्हणतात ना, जे नॉनव्हेज खातात त्यांना मांस अंडेमधून तर मिळतेच, परंतु जे नॉनव्हेज नाही खात, व्हेजिटेरियन असतात, त्यांना डाळीमधून प्रोटीन जास्त मिळते. ठीक आहे. तर हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम तो रायझोबियम बॅक्टेरिया आता करतो. याच्या व्यतिरिक्त हा सायनोबॅक्टेरिया सुद्धा बढियापैकी नायट्रोजन फिक्सेशनचं काम करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत सायनोबॅक्टेरियामध्ये, असे कोणते बॅक्टेरिया आहेत जे नायट्रोजन फिक्सेशन करतात, तर हा ॲनाबेना आणि नॉस्टॉक. ठीक आहे. तर हे जे आहेत हे दोन आपल्या ब्ल्यू ग्रीन अलगी आहे, जे काय करतात, नायट्रोजन फिक्सेशन करतात, जी जमिनीची सुपीकता वाढवते. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, हे फरक तुम्हाला क्लिअर झाला असणार. बघा, आता आपण प्रश्न पाहू. याच्यावरती आलेले प्रश्न. ग्रुप बी 2020 मध्ये प्रश्न आला. ग्रुप बी 2020 मध्ये प्रश्न कोणता आला की खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात. कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात पाहू आपण. ऑप्शन बी पाहू. लाल शैवाळचा वापर होतो का, माहित नाही. रायझोबियम, हो रायझोबियम तर बॅक्टेरिया तर आहे, तो नायट्रोजन फिक्सेशन करतो, हा तर होतो.
त्याच्यानंतर तपकिरी शेवाळ, ब्राऊन अल्गी त्याला आपण म्हणतो, तर हे माहित नाही. नीलहरित शेवाळ, आताच आपण पाहिलं. ब्ल्यू ग्रीन अल्गी, सायनोबॅक्टेरिया, ज्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन फिक्सेशनसाठी होतो. आता याच्यामध्ये हे लिहायचं की हे लिहायचं, आता हे कन्फ्युजन आहे. तर लक्षात असू द्या. आता बघा, 2 तर ऑप्शन हे झाले ना, 2 ऑप्शन काय झाले, निग्लेक्ट झाले. 2 ऑप्शनला एलिमिनेट केलं. आता 50-50% इथे जर का माहित नसेल तर तुक्का मारून टाकायचा, एक तर हा मारायचा किंवा हा मारायचा. परंतु याचं उत्तर काय आहे, चौथं, नीलहरित शेवाळ, सायनोबॅक्टेरिया. लक्षात. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगाचे असते. आताच आपण पाहिलं ब्ल्यू ग्रीन अल्गी. तर बघा काय काय आहे ते ऑप्शन, इंग्रजीमध्ये वाचा. क्लोरोफिशिया म्हणजे जे हरित त्याला आपण काय म्हणतो, हरित शेवाळ. मिक्झोफिशिया, आताच आपण पाहिलं सायनो आणि मिक्झो आपण एक अल्टरनेट वापरू शकतो. तर सायनोबॅक्टेरिया म्हणजे काय, तर मिक्झोफिशिया. सायनोबॅक्टेरियालाच आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो. नायट्रोजन फिक्सेशन करू शकतो, म्हणजे हेच उत्तर आहे आपलं. हे आहे का रोडो फिशिया म्हणजे काय होते, लाल शेवाळ. रोडो म्हणजे लाल, फिशिया म्हणजे शेवाळ. त्याच्यानंतर फिओफिशिया म्हणजे हे ब्राऊन तपकिरी शेवाळ. यांचा वापर होत नाही. कशाचा, क्लोरोफिशियाचा पण वापर होत नाही. नायट्रोजन फिक्सेशन हा मिक्झोबॅक्टेरिया करू शकतो, मिक्झोफिशिया करू शकतो, सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे. हा कधी विचारला, ग्रुप डी आणि सी हे दोन्ही एक्झाम सोबत झाली होती, कंबाईन झाली होती 2023 मध्ये. ते आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते शेवाळ अगार नावाच्या पदार्थाची उत्पादनाकरिता वापरतात. तर कोणते शेवाळ अगार बनवते, कशापासून अगार बनवला जातो, तर आपण पाहिलं रोडो, जे लाल शेवाळ असतात त्याच्यापासून बनवल्या जातात. रोडोफिशिया किंवा रोडोफायटा, लाल शेवाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लर्क मेन्स 2019 मध्ये विचारलेला प्रश्न, ग्रुप बी 2020 मध्ये प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की शेवाळ आणि बुरशी यांचा समावेश कोणत्या गटामध्ये होतो. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे हा. जिम्नोस्पर्म मध्ये होतो का, नाही. एनजीओ मध्ये होतो का, नाही. थॅलोफायटामध्ये होतो का, हो. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण अल्गी आणि बुरशीचा अभ्यास करत असतो. ठीक आहे. ब्रायोफायटामध्ये होतो का, नाही. चुकीचं, म्हणजे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन. आणखी आहे का, हो. ग्रुप बी आणि सीच्या 2023 मध्ये आणखी प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता की शैवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो. किटोफोरेल्स. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे ते एकदम एक्सेप्शन म्हणू शकतो आपण त्याला, हाय लेवलचा प्रश्न. जर का नाही असेल तर सोडून द्यायचा, परंतु इथे लॉजिक लागते का तर बघा. ठीक आहे. सर्वात पहिले तर किटो. आता अशा वेळेस काय करायला लागतं ना, आपल्याला शब्दांची फोड करावी लागते. शब्दांची फोड करून आपल्याला उत्तरापर्यंत कधी कधी आपण पोहोचू शकतो. ठीक आहे. आता क्लोरो म्हणजे काय होत असते, हिरवा. क्लोरो म्हणजे काय, हिरवे. सायनो म्हणजे काय, तर सायनोबॅक्टेरिया, सायनोफायटा किंवा सायनोबॅक्टेरिया एकच. त्याला आपण काय म्हणतो, हिरवे निळे शेवाळ. ठीक आहे. हिरवे निळे एवढं आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर कोरो. आता कोरो आणि क्लोरो मी तुम्हाला सांगितलं ना, कोरो जो असतात हा क्लोरोचाच एक प्रकार आहे, जे थोडेसे बाहेर त्यांचे केस, म्हणजे जसं बाहेर केस उभे आहेत असं त्यांचे आकार असतो. बघा तुम्ही स्पायरोगॅराच्या खाली एक फोटो दाखवला होता मी. स्पायरोगॅरासारखी म्हणजे हरित जी शेवाळ असते त्यासारखा तिचाच एक प्रकार आहे कोरोफायटा सारखा, आणि यालाच आपण काय म्हणतो, वनस्पतींचे पूर्वज म्हणत असतो. आलं लक्षात, कोरोफायटाला. त्याचं एक्झाम्पल मी घेतलं होतं कारावाचं. तर ते बघा कसे दिसत होते, असे बारीक बारीक गवत कसे असे उभे राहतात त्यासारखे ते दिसत होते. ठीक आहे. तर ते आहे ते. आणि रोडो म्हणजे काय होते, लाल शेवाळ. आता विचारलेलं काय आहे, किटोफोरेल्स. फोरेल्स म्हणजे काय, प्लांटच असेल, याचा अर्थ काय होतो, प्लांटच होतो. आणि किटो म्हणजे काय होत असते. आता बघा, किटो आणि क्लोरो हे जवळपास ना जवळ वाटते शब्द. कोरो सुद्धा जवळ वाटते. कोरो पण काय असतात, हिरव्या रंगाचे असतात. हे सुद्धा हिरव्या रंगाचे असतात. आणि क्लोरो सुद्धा हिरव्याच रंगाचे असतात. किटोचा अर्थ काय होतो, सायंटिफिक हा सायंटिफिक नाव आहे, परंतु याचा लिटरली अर्थ काय होत असतो, केसांसारखे दिसणारे हिरव्या रंगाचे केसांसारखे दिसणारे. आता हिरव्या रंगाचे केसांसारखे दिसणारे म्हणजे हे 2 ऑप्शन तर कटले. ठीक आहे. म्हणजे सायनोबॅक्टेरिया पण हिरव्या रंगाचे दिसतात, परंतु ते केसांसारखे नसतात.
ठीक आहे ना. आपण पाहिलं होतं ते हातामध्ये ते पाणी हिरवं हिरवं पाणी आहे की काय, आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक हिरव्या रंगाचे दाणे आहे असं दिसत होतं ते सायनोबॅक्टेरिया. तर हे नाही आहेत, ते केसांसारखे तर नाही आहेत, हिरवे आहे परंतु केसांसारखे नाही. हे नावातच लाल आहे, हे डायरेक्टच ऑप्शन कटलं. आता उत्तर आपलं 1 आणि 2 मध्ये येते. ठीक आहे. तसं तर हा प्रश्न हाय लेवलचा आहे तर सोडून द्यायचा, परंतु लॉजिक जर का लागत असेल तर मग लावण्याचा प्रयत्न करायचा. जर का तुम्हाला शब्दांचा अर्थ जर का माहित असेल तर, जसं क्लोरोला हिरवं म्हणतो आपण, किटोला जर का माहित असतं की त्यांना हिरव्या रंगाचे केसासारखे दिसणारे जर का माहित असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता बघा, हिरव्या रंगाचे केसांसारखे दिसणारे स्पायरोगॅरा आपण पाहिलं. बघा, स्पायरोगॅरा उचलल्यानंतर असं वाटत होतं की ते केस एकमेकांमध्ये गुंतलेले आहे, हिरव्या रंगाचे केस. तर म्हणून ह्या किटोफोरेल्स हा जो ग्रुप आहे तो कशामध्ये मोडतो, त्या क्लोरोफायटामध्ये मोडत असतो. याचं उत्तर काय आहे? 1 आहे. ठीक आहे. हे जो कोरोफायटा आहे हा वनस्पतींचा आपण पूर्वज म्हणत असतो यांना. पण या दोघांमध्ये आपलं उत्तर येऊ शकत होतं, एक तर हे मारा किंवा हे मारा, परंतु खरं उत्तर काय याचं? पहिल्या नंबरचं ऑप्शन. ठीक आहे. हे जास्त मॅच होते त्याच्यासोबत. लक्षात. त्याच्यानंतर आता प्रश्न मला वाटते संपले असते. आहे एक प्रश्न ग्रुप बी 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ग्रुप बी 2024 मध्ये विचारलेला प्रश्न जोड्या लावायच्या होत्या. काय होतं? हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ आणि पिवळे शेवाळ, आणि त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. हिरवे शेवाळचं उदाहरण कोणतं आहे पहा बरं? सर्गॅझम, बॅट्रिडियम, स्पायरोगॅरा. हे बघा, स्पायरोगॅरा हा नेहमीच बाकीचं माहित असो की नसो, आयोग काय करते, एक ऑप्शन बरोबर मॅच करणारा लावतो. म्हणजे तुम्हाला माहित असेल हे असं एक ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये देते, म्हणजे याच्यामधून इलिमिनेशन मेथडचा वापर करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचा असं आयोगच म्हणते. ठीक आहे. हिरवे शेवाळ हे स्पायरोगॅरा, म्हणजे अ ची जोडी 3 ला लागली पाहिजे. अ ची जोडी 3 ला. हे बघा, इथे एकच ठिकाणी आहे, आलं उत्तर. बाकीचं माहित असो की नसो, डायरेक्टच उत्तर आलं आपलं. हिरवे शेवाळाचं एक्झाम्पल, पहिलंच एक्झाम्पल आपण पाहत असतो स्पायरोगॅरा. ठीक आहे. त्यानंतर तपकिरी. तपकिरी म्हणजे ब्राऊन रंगाची, ब्राऊन शेवाळ, ते सर्गॅझम. आपण त्याचे उत्तर पाहिलं होतं, सर्गॅझम. ठीक आहे. लाल शेवाळ, जी लाल शेवाळ होती त्याचं उत्तर आपण पाहिलं होतं. त्याचं एक्झाम्पल काय आहे? पॉलिसायफोनिया, ते पण ऑप्शन याच्यामध्ये होतं, उदाहरणामध्ये होतं. पिवळे शेवाळ, बोट्रिडियम त्याचे. परंतु बाकी माहित असो की नसो, आता काय करा, आता तुम्हाला हे माहित आहे ना, याची जी उदाहरणं आहे पाठ करून ठेवा. कधी कधी काय होते, हाच प्रश्न उचलतो आयोग मागच्या वर्षीचा, आणि पुढच्या वर्षी प्रश्न बनवायचा असेल तर आता अशा छोटेवाले जे सोपे आहेत ते सोपेवाले देणार नाही, परंतु याच्यामधलं एखादी देऊन देईल. आयोगच म्हणेल की नाही, मागच्या वर्षी बघा मी तुम्हाला विचारलेलं होतं की पिवळे शेवाळचं एक्झाम्पल काय आहे, तर बोट्रिडियम. तर तो काय देईन, बाकीचे 3 ऑप्शन खूप कठीण देईल, परंतु एक पिवळ्या शेवाळचं ऑप्शन बोट्रिडियम तुमच्या डोळ्यासमोर देऊन देईल. म्हणजे कमीत कमी तुम्ही पिवळ्या शेवाळची जरी जोडी लावा आणि उत्तरापर्यंत पोहोचा, असं आयोग म्हणू शकतो. त्याच्यामुळे आयोगाने विचारलेलं आहे ना, तर मग ते पूर्ण पाठ करून घ्यायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे उत्तर आपलं तिसरं मिळालं. हा, आता इथे हा थॅलोफायटा जो आहे तो इथे संपतो. आता याच्यानंतर बराफायटा, टेरिडोफायटा, त्याच्यानंतर मग ज्यांना बिया येतात, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. धन्यवाद.